राज्यातील ठाणे, कळवा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नांदेड जिल्ह्यात डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूचा तांडव सुरू आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये एकट्या नांदेड जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये 70हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील रुग्ण व्यवस्था ही मृत्यूशय्येवर गेली आहे आणि या आरोग्य व्यवस्थेचं ऑडिट कधी होणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. आणि या विषयावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत माय महानगर आपलं महानगरचे नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक हेमंत भोसले. भोसलेजी आपलं या चर्चेमध्ये स्वागत करतो. राज्यामध्ये जे मृत्यूचं तांडव सुरू आहे आणि एकंदर रुग्ण व्यवस्था जी आहे ती रसातळाला गेलेली आहे. कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं तेच डॉक्टर आता आहेत, तीच व्यवस्था आताही आहे. मात्र तरी राज्याची उपराजधानी नागपूर, त्यानंतर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीनं रुग्णांचे मृत्यू होत आहे, ते हे कशाचे परिणाम आहेत? नाही, निश्चितच तुम्ही जे सांगितलं आता, की नांदेडला 70च्या वर रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. नागपूरलाही काल 23 ते 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय होता आणि यापूर्वी ही कळव्याची घटना झालेली आहे. आणि ही घटना केवळ आज झालेली आहे किंवा या आठवड्याभरात झालेली आहे असं नाही. तर राज्यातल्या कुठल्याही शासकीय रुग्णालयात जा, 5 ते 6 लोकं मृत्युमुखी पडण्याचा हा सरासरी आकडा असतोच आणि 5 ते 6 लोकं रोज मृत्युमुखी पडणं हा तसं जर बघितलं तर मोठा आकडा आहे. कुठल्याही शासकीय रुग्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा आकडा आहे. परंतु अचानकपणे हे आकडे आणखीन वाढले. त्यामुळे या सगळ्या अ, मुद्द्याभोवती आता चर्चा सुरू झालेली आहे. परंतु हे सगळं जर एकूण वातावरण जर बघितलं, तर याला संपूर्णतः ही शासकीय व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था जी आहे आपली महाराष्ट्र राज्य शासनाची, ही जबाबदार आहे असं मला वाटतं. कारण कुठल्याही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा, तर तिथे तुम्हाला लाईट दिसणार नाही. ऑपरेशन थिएटरलाही लाईट्स नसतात. अक्षरशः मोबाईलवर ऑपरेशन सुरू असतात. स्वच्छतागृहांची दुरावस्था असते. पेशंटला पुरेसे बेड नसतात. असले तर त्याचे सुव्यवस्थित नसतात. सलाईन नसतात, औषधं नसतात. लिफ्ट असेल तर ती बंद असते. म्हणजे जर काही महिलांना प्रसूती वेदना जर होत असेल, तर त्यांना जिन्याने अक्षरशः 3-3 मजले चढून जावे लागतात. आणि या सगळ्या अव्यवस्थेमुळे लोकांचा मृत्यू होतो. आपण जर बघितलं तर नाशिक जिल्हा रुग्णालयातही अशाच प्रकारच्या या घटना घडतायत. कोविड काळात ऑक्सिजनची जी घटना घडली होती, त्यावेळेला 24 पेक्षा अधिक रुग्ण तिथं मृत्युमुखी पडलेले होते. कारण या सरकारी व्यवस्थेकडे कोणाचंही लक्ष दिसत नाही. प्रत्येकाला पैसे खाण्याशी मतलब दिसतोय आणि शासकीय रुग्णालय हे पैसे खाण्याचं मोठं पुराण झालेलं आहे. मग इथं शासकीय अधिकारी असो, सिव्हिल सर्जन असो किंवा त्यांच्याशी संबंधित ठेकेदार असो, प्रत्येकाला रुग्ण व्यवस्थेपेक्षा स्वतःची तुंबडी कशी भरता येईल याची काळजी पडलेली दिसते आणि त्यातूनच वेगवेगळ्या ठेक्यांच्या माध्यमातून ही मंडळी पैसे कमवताना दिसतायत आणि त्यामुळेच रुग्णांकडे दुर्लक्ष होताना दिसतं. सर या संबंधी नांदेडची जी घटना झालेली याचं हायकोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेतली आणि यावरती आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी देखील सुरू आहे. या संबंधी राज्याचे महाधिवक्ता यांनी स्पष्ट केलंय की या रुग्ण व्यवस्था जी आहे, जे काही मृत्यू झाले आहेत, तर याचे या अहवाल हा तयार केला जाणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवरून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपर्क केला आणि त्यांना काही अधिकार दिलेत आणि त्यांनाही या संबंधीचा तपास करण्याचं सांगितलेलं आहे. मात्र महाधिवक्त्यांनी आज जे कोर्टामध्ये सांगितलंय ते मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो की त्यांनी स्पष्ट केलंय की राज्याचं आरोग्य व्यवस्था जी झालेली आहे त्याला फक्त एकटे सरकार जबाबदार नाहीये किंवा एक व्यक्ती जबाबदार नाहीये. तर एक व्यक्ती जबाबदार नाही याचाच अर्थ त्यांनी सरकारवरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरीकडे कोर्टानं एक मोठा प्रश्न उपस्थित केला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांची कमतरता, आरोग्य नर्सेसची कमतरता आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जी आहे, तर ही कमतरता का आहे? या संबंधी देखील कोर्टानं सवाल उपस्थित केलेला आहे. नक्कीच. हे कोर्टाने हे सगळे आतापर्यंतची जी सुनावणी आहे व्यवस्थेवर ताशेरे जे ओढलेले आहेत ते योग्यच आहे. परंतु त्याची दुसरी जर बाजू जर बघितली तर आता यापुढे काय होईल? तर अहवाल तयार होईल, चौकशी समिती नेमतील, त्याच्यानंतर त्याचा अहवाल होईल आणि हा अहवाल, या अहवालामधले जे काही तथ्य आहेत हे कायमस्वरूपी गुलदस्त्यात जातील. यापूर्वीच्या जर चौकशा जर बघितल्यात, आपण फक्त नाशिकच्याच घटनेचं बघूयात. ऑक्सिजनची जी गळती झाली होती. 2 वर्ष झाली या घटनेला आणि त्याचा अहवाल अद्यापपर्यंत पुढे आलेला नाही.
आणि अगदीच जर माध्यमांनी जर प्रेशराईज केलं आणि तो अहवाल आला, तर त्याच्यात काहीतरी छोटंसं काहीतरी कारण दिलं जातं आणि त्यामुळे की ज्यात कुठलाही व्यक्ती किंवा कुठलीही व्यवस्था ही अडकू शकणार नाही, असं किरकोळ काहीतरी कारण दिलं जातं आणि त्याच्यामागे लपून ह्या सगळ्या पापावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न हा सुरू असतो. त्याच्यामुळे ह्या चौकशा आणि अहवाल यामध्ये किती पडावं आणि त्याला किती आता गांभीर्याने घ्यावं, असा आता सध्या प्रश्न पडतोय. दुसरीकडे जर बघितलं तर ही अव्यवस्था होण्यामागे जरी सरकारचा थेट संबंध नसला, तरी हे आता मनुष्यबळाचा अभाव, हा तर सगळीचकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. सरकार कडे पुरेसा निधी नसल्यामुळे ते रिक्रुटमेंट करत नाही, असं एकीकडे सांगितलं जातं. दुसरीकडे ठेकेदारांवर मात्र कोटीच्या कोटी उड्डाणं होतायत, कोटीच्या कोटी रुपये खर्च होतायत. तुम्ही कुठल्याही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा. आता नाशिकचं सिव्हिल हॉस्पिटलचं एक उदाहरण देतो, की 75 कोटीचं काम हे गेल्या काही महिन्यांपूर्वी देण्यात आलं होतं. हे काम म्हणजे जे रुग्णांना जे वैद्यकीय साहित्य जे पुरवलं जातं ऑपरेशनसाठी वगैरे असेल, ते साहित्य होतं आणि त्यामध्ये जे गुडघ्याचे वगैरे ऑपरेशन करताना जे स्क्रू लावले जातात, तर ते अक्षरशः हाताने तोडता येतील इतके बोथट स्क्रू वापरण्यात आलेले होते. म्हणजे 75 कोटी रुपये एकीकडे तुम्ही खर्च करता. दुसरीकडे काहीतरी किरकोळ गोष्ट घेऊन येतात किंवा बोथट गोष्टी घेऊन येतात आणि ज्यामुळे रुग्णांचा जीवही जाऊ शकतो. परंतु या व्यवस्थेला केवळ आणि केवळ पैसा कमवायचा आहे. त्यांना केवळ आपलं आर्थिक आरोग्य सुधारायचं आहे आणि त्याच्यामुळे रुग्णांच्या आरोग्याकडे ते दुर्लक्ष करताना दिसतंय. नाही, आता जी नांदेडमध्ये जी घटना झाली आहे, ठाणे, कळवा आणि नागपूरमध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा जी तर 2 मंत्री आहेत आपल्याकडे. तानाजी सावंत एक मंत्री आहेत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ. तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं. तर हे दोन्ही मंत्री एकमेकांवरती सगळं काही ढकलतायत आणि दुसरीकडे नांदेडमध्ये डीनवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. मात्र तोच गुन्हा नागपूरमध्ये दाखल होत नाही, ठाण्यामध्ये होत नाही, औरंगाबादमधल्या घाटी हॉस्पिटलमध्ये होत नाही. तर एकीकडे एकमेकांवरती ढकलणं, हे माझ्या खात्याचं नाही असं म्हणणं आणि दुसरीकडे एका अधिष्ठात्यावरती सगळं ढकलून त्यांच्यावरती ती सगळी जबाबदारी टाकण्याचा जो प्रयत्न होतोय, तर यातून सरकार आपलं अंग काढून घेतंय का असं वाटतंय का? नाही, नक्कीच. पण मुळात हे दोन्ही जे मंत्री आहेत, हेच अकार्यक्षम आहेत. यांनी अशी कुठली चमकदार कामगिरी केलेली आहे वर्षभरात? म्हणजे सगळेच अगदी सिव्हिल असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, तर ते तुम्ही राज्यभर फिरा. कुठल्याही व्यवस्था ही चांगली नाही आणि या दोन्ही मंत्र्यांना त्याविषयी काही पडलेलं नाही. ते एकमेकांवर अशी घटना घडली तर एकमेकांवर ढकलतील आणि ते अ, एक स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील किंवा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. प्रत्यक्षात या मंत्र्यांनाही काही घेणं-देणं दिसत नाही. केवळ आरोग्यच नाही, तर अन्य सरकारमधील अन्य मंत्री देखील आपापल्या खात्यांकडे किती लक्ष देत आहेत, हा एक प्रश्न आहे. या मंडळांचं पण वेस्टेज इंटरेस्ट दिसतो. प्रत्येक गोष्टीत वेस्टेज इंटरेस्ट असतो. जिथे रुग्णांसाठी ज्या सुविधा आवश्यक आहेत, यासाठी त्यांनी कधी ग्रामीण भागामध्ये दौरे केलेले आहेत का? त्यांनी यापूर्वी एखादी घटना घडते, तर घटना घडूच नये म्हणून किती प्रयत्न होतात. हे प्रयत्न कुठेच होताना दिसत नाहीये आणि हे केवळ याच सरकारमध्ये घडतंय असं नाही, तर यापूर्वीचे जे सरकार झालेलं आहे, तर या मंत्र्यांना काही एक घेणं-देणं नसतं आणि त्याच्यामुळे तो रुग्णांचा जीव हा टांगणीला लागत असतो. नाही, नाही. एक जर आपण पाहिलं तर सर्वसामान्यांचं हे सरकार असल्याचं एकनाथ शिंदे हे वारंवार सांगतात. मुंबईमध्ये त्यांनी आपला दवाखाना नावाचं एक प्राथमिक उपचार केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं दाखवलं जातंय. त्याच्या जाहिराती वेगवेगळ्या ठिकाणी दिसतायत. टीव्हीवरती झळकतात. त्यानंतर तुमच्या वृत्तपत्रांमध्ये येतात. त्यासोबतच होर्डिंगच्या रूपाने शहराभर त्या लावलेल्या दिसतात. तर एकीकडे जाहिरातींवर मोठा खर्च होतोय. आपला दवाखाना म्हणजे प्राथमिक उपचार केंद्रामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये जर रुग्णांना सोयी-सुविधा मिळाल्या, तर पुढे जिल्हा शल्य चिकित्सालयामध्ये त्यांना जाण्याची गरज नाही किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये देखील जाण्याची गरज पडणार. म्हणजे शासकीय रुग्णालयांवरती जो ताण येतोय, तो प्राथमिक उपचार केंद्रावरती मोठ्या प्रमाणात खर्च करून तिथेच अधिक सुविधा पुरवल्या, तर तो पुढे कमी होऊ शकतो का? निश्चितच हे सरकारच चमकं सरकार आहे. तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीपासून म्हणजे ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या घडामोडींमुळे यांची इमेज जी कलुषित झालेली आहे, यांची प्रतिमा जी कलुषित झालेली आहे, ते स्वच्छ करण्यासाठी केवळ दिखावटी गोष्टी आणि जाहिरातींमधनं चमकणं आणि त्या माध्यमातून लोकांचं मतपरिवर्तन होईल असा एक गैरसमज या सगळ्या मंडळींचा दिसतोय आणि त्यामुळे जाहिरातबाजीवर वारेमारपणे खर्च होतोय. दुसरीकडे ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी संबंधित अशा ज्या गोष्टी आहेत, तर त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय.
जर एकनाथ शिंदेच्या सरकारच्या बाबतीत जर विचार केला तर फक्त एकनाथ शिंदेनाच पडलं हे सरकार वाचवण्याचं. कारण त्यांच्या मंत्रिमंडळातील कुठलाही मंत्री असा मला सिरियस दिसत नाहीये, की जेणेकरून या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या एकूणच सरकारवर, सत्तेवर काही परिणाम होऊ शकतो, सत्तांतर होऊ शकतं किंवा विरोधक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे या यंत्रणांकडे जातीनं लक्ष देण्याची गरज आहे, असं मला नाही दिसत आहे, की कुठल्या मंत्र्याला वाटतंय. आज प्रत्येक मंत्री हा मस्तवालपणे फिरतोय. एकनाथ शिंदे कामं करतायत. एकनाथ शिंदेंना कुठल्याही परिस्थितीत ते सरकार वाचवायचंय. पुन्हा नव्याने ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, तिथं त्यांचा आकडा वाढवायचा आहे आणि ते लीडरशिप करत तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांचा आकडा वाढवायचा असल्यामुळे त्यांचे प्रयत्न होताना दिसतायत. मात्र त्यांना त्यांच्या मंत्र्यांची तितकी सक्षमपणे साथ मिळताना दिसत नाही. हेमंतजी यांनी खूप मोठा आणि गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे, की एकनाथ शिंदे यांना त्यांचं सरकार वाचवायचं ते एकंदर त्यांच्या कामातून दाखवतात. मात्र त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मंत्री जे 9 मंत्री आहेत शिवसेनेचे, ते काही काम करताना दिसत नाहीत. ते सत्तेमध्ये मशगूल असल्याचं म्हटलं जातंय आणि हाच मुद्दा ते उच्च न्यायालयामध्ये देखील उपस्थित झालेला आहे. उच्च न्यायालयाने देखील ही जबाबदारी राज्य सरकारला झटकता येणार नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना झटकता येणार नाही, आरोग्य विभागाला झटकता येणार नाही, असे ताशेरे आज सरकारवरती ओढलेले आहेत. या सगळ्या प्रश्नावरती जर आपण पाहिलं तर हा मृत्यूकांड जे आहे महाराष्ट्रातलं, याला राज्य सरकारही तेवढंच जबाबदार आहे, आरोग्य विभाग तेवढाच जबाबदार आहे आणि कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नाव जगभर झालं, मुंबईचं नाव जगभर झालं, मात्र आता या मृत्यूकांडानं देशभरामध्ये महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगली जाते. अशा पद्धतीचं हे जे काही सुरू आहे, यावरती सरकारनं वेळीच उपाय केले पाहिजे आणि सरकार यावरती काय उपाय करतं आणि कशा पद्धतीनं हा प्रश्न हाताळतंय, याकडे आपलं महानगर आणि माय महानगरची नजर असणारच आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या आणि घडामोडी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवरती पाहू शकता. त्यासोबतच आमच्या Facebook, Twitter आणि Instagram या सोशल मीडिया अकाउंट्सवर या संबंधीच्या अधिक अपडेट्स तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तुम्ही जर हा व्हिडिओ माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवरती पाहत असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सर, तुम्ही या सगळ्या चर्चेसाठी वेळ दिला त्यासाठी आपले धन्यवाद.